तर कसे आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो, सुस्वागतम. आणि ह्या ब्लॉगची आपण वर्षभर वाट बघतो. विसर्जनचा ब्लॉग आहे हा. आणि आत्ता मी निघालो. आत्ता मी रुव्याच्या ब्रिज खाली, कारण की पावसाचं काय खरं नाही. जोरात पण येऊन जात नाही ना, बारीक बारीक रवरा पडतोय बसतोय. तर आता निघालो आपण मुंबईचा राजा. म्हणजे गेल्या वर्षी पण होतो, नाही गेल्या वर्षीच होतो आणि त्याच्या आदल्या वर्षी पण होतो नाही, आठवत नाही. पण गेल्या वर्षी आपण पूर्णपणे त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि यंदाचं वर्ष आपले दुसरं वर्ष मुंबईच्या राजासाठी. तर आता आपण जरा पाऊस कमी होऊ द्या, मग परत निघतो आणि मग डायरेक्ट आता भेटूया डायरेक्ट विसर्जनाच्या आरतीला.
गल्ली आपल्या विसर्जनाच्या मार्गावर प्रस्थान झालेलं आहे. आणि त्याचसोबत राजा तेजूकाया हा पण देखील आपल्या मंडपाच्या बाहेर आला आणि तो पण आता विसर्जन मिरवणूकमध्ये आपल्या विसर्जनाच्या मार्गावर प्रस्थान होतोय. आणि मी आता गणेश गल्लीत बसलोय म्हणजे ऋतिक येतोय आणि येत आहेत अजून भरपूर जण येत आहेत. फोन आलेत, त्याची स्टोरी बघितला नाही, त्याचा फोन आलाय मला, म्हणजे आता सगळेजण हळूहळू येत आहेत. तर गणेश गल्ली तेजूकाया आणि त्याच्यानंतर आता आलो नरे पार्कात आणि माझ्यासोबत ऋतिक आहे, सौरभाने पण येत आहेत, जॉईन होत आहेत आपल्याला. आणि आता नरे पार्कचा गणपती शोधत 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 आम्ही आता बाहेर मेन रोडला जातो. राज्य तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवादारी. अनजान हम ये अंतर्यामी गणपती बाप्पा धार्मिक विधीबरोबर याचं पावित्र्य जपताना सामाजिक चळवळ मजबूत करत गेलेली लालबाग गणेशोत्सव मंडळ जनतेची सामाजिक जबाबदारीचे गट लालबागच्या या राजा मंडळाने कित्येक वर्ष जोपासलं आहे. डायलिसिस सेंटर, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय, शालेय अभ्यासिका, योगा केंद्र प्रबोधिनी तसेच नव्याने सुरू झालेली AI ग्रंथालय हे सर्व उपक्रम नागरिकांना मोफत करून दिले.
तर केसाचा काहीतरी असा अवतार. आणि आत्ता आम्ही आलो चिंतामणीला, चिंचपोकळीचा. आणि त्यानंतर मुंबईच्या राजासोबत एक जाण्याचा आमचं हे आहे, प्रयत्न आहे की जोपर्यंत म्हणजे गिरगाव चौपाटीला, असं पण बघूया होतंय की नाही. आणि ऋतिक, सौरभ, राज आणि कल्पेश आले आता आणि ते चिंतामणीचे येत आहेत. मी बसलो इथं बाजूला जरा. पण लालबागच्या राजाचा जो क्राऊड यंदा होता तो काहीतरी वेगळाच होता. दरवर्षीपेक्षा यंदा भयानक अशी गर्दी होती. तो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून झालं आहे. 12:30 पावणे 1 वाजला आहे. आणि आत्ता मी उठलो आहे तर जरा फ्रेश आणि होतो. आणि मग काल किती वाजता आलो, काय कसं झालं ते सगळं सांगतो. आता उठतो आणि फ्रेश आधी होतो, कारण की अंगात जाम दुखतंय. दुखतंय पण हसायला पण येत आहे, जाम हसत होत आहे. पाय तर असून नसल्यासारखेच आहेत, एकदम गळून पडलेले. आता उठतो, जास्त नाही का बोलत, फ्रेश आणि होता आणि मग भेटतो. तो फ्रेश आणि झालो आणि आता करतोय नाश्ता. तो सुप्रसिद्ध असा पोहे. आणि आता कालच्या चर्चा करू. तर काल फर्स्ट टाइम मी आणि माझ्यासोबत ऋतिक आणि राज, आम्ही म्हणजे गणेश गल्लीपासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत मुंबईच्या राजाचं विसर्जन होईपर्यंत आम्ही गेलो. थोडं जाऊ पुढे 7 रस्ता जाऊ, भायखळा जाऊ, तसं करता 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 आम्ही मुंबई सेंट्रल, त्याच्यानंतर ग्रँड रोड आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गिरगाव. म्हणजे असं करत करत फर्स्ट टाइम आम्ही गेलो, बघितलं एक असम आणि क्रेझी असा म्हणजे. आणि एक त्यातमध्ये मूड ऑफ करणारी ही गोष्ट होती की पाऊस मध्ये येतोय जातोय आणि त्याच्यामुळं फोन काढायला चान्स नाही, व्हिडिओ शूट करायला चान्स नाही, बोलायला काय हे चान्स नाही. तर पावसामुळं पण एक गणलं सगळं. आणि चांगलं म्हणजे सुरुवातीला सकाळी गेलो आरतीच्या टाईमपासून, मग तरी पण पावसामध्ये शूट केलं. शेवटी केलं शूट. मी फोन काढले पावसात आणि मग भीती वाटत होती, फोन काढले, परत पाणी आणि गेलं, तरी पण नीट व्यवस्थित चाललंय. चांगले आलेत व्हिडिओ. तरी पाणी आलं मध्ये, मग ते भरपूर व्हिडिओ फुटेज मी आता सगळं बघितलं. तर म्हणजे 100पैकी 30 उपयोगाचे आहेत. तर बाकीच्या आहेत त्या सगळ्या म्हणजे ब्लर आल्यात, कुठं फोकस नाही, कुठं असं नीट सगळं एक तर झालं आहे प्रॉब्लेम. पण एक
जे सुरुवातीची हाय व्हिडिओ ती एक नीट व्यवस्थित आली. विसर्जनाला जे पळवत गेले घेऊन मुंबईच्या राजाला ती एक नीट व्यवस्थित आली व्हिडिओ, ते म्हणून चांगलं वाटलं. आणि आत्ता वाजले 12:30, नाही सॉरी मगाशी वाजले होते 1:45, तर आता 12:30 कसे वाजतील मी मगाशी बघितलं नव्हतं. मला मगाशी बघितलं तर 12:15 वाजलेले, मला ते काटा इकडचं तिकडं. आता वाजले 12:30 आणि मगाशीच 11 की 11:30च्या आसपास राजाचा नंतर चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन झालं. आणि क्रेझी ऑसम असं एक हे होतं माझ्यासाठी. आणि बस एवढंच बोलतोय मी, कारण की जाम आवाज माझा बसला आहे. त्याच्यानंतर अंग पूर्ण जाम दुखत आहे आणि पाय म्हणजे हायतच नाही वाटत मला, कारण की बिना चपलीचं एवढा पावसातून म्हणजे मिनिमम 7-8 वेळा पाऊस आला, 7-8 वेळा सुकलो आणि परत तेवढाच भिजलो. म्हणजे काय करत होता पाऊस, म्हणजे जेवढा म्हणजे पाऊस आला तर ठीक आहे ओला झालो, सुकलो, परत पाऊस आला, काय चालू आहे पावसाचं. सगळे हैराण सगळं काय. पण एक मजा आली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. मुंबईच्या राजासोबत होतो, ट्रॉलीसोबतच होतो आम्ही, मी राज आणि ऋतिक. तर बस एवढंच. आता गणेशोत्सव संपला, आता नवरात्र चालू होईल, तर परत एकदा तेच वातावरण, आगमन सोहळे, नवरात्रीचे दांडिया, गरबे आणि सगळं काही परत 9 दिवसाचा एकदम हंगामा असणार आहे. तर असंच आपण भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया का नवीन व्लॉग.